पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझा नवरा असं भर थंडीत उघड्यावर कुडकुडत झोपलेला असताना मी नाही खोलीत झोपू शकत। रमाताई मला यांच्यापासून लांब करायचा प्रयत्न करतायत, पण त्याचा त्रास जर यांना होणार असेल ना, तर रमाताईंच्या वागण्याचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावायला हवा। आनंदी, आनंदी, कुठलात तुम्ही? तू इकडे बसून राहिलीस, कधी आलीस तू? मी उठवायला आले होते तुम्हाला। साखर झोपेत होता तुम्ही, म्हटलं नंतर उठवेन तर माझाच डोळा लागला। माझ्याकडे बघ, माझी किती छान झोप झाली ना, पण तुझी नाही झाली आहे, कारण तू रात्रभर इथे बसूनच होतीस, हो ना? ते मी खोटं बोलायचं नाही, आणि तसंही तुला खोटं बोलता येत नाही। तुम्ही कशाला आलात रात्री इथे झोपायला? तुला ऑकवर्ड वाटू नये म्हणून। आनंदी, परवा रात्री तुला ऑकवर्ड वाटलं म्हणून तू बेडच्या कडेला जाऊन झोपलीस। काल रात्री तू हा ड्रेस घातलास म्हणून तुला ऑकवर्ड वाटलं। एक गोष्ट माझ्या लक्षात येते की जसं मी तुझ्या आसपास असतो, तू माझ्यापासून लांब लांब जातेस का, आणि नंतर येऊन माझी समजूत पण काढतेस। हे बघ, जर मी तुला माझ्याशी मन मोकळेपणे बोलण्यासाठी स्पेस देत नाही असं जर का तुला वाटत असेल, तर माझी चूक मला मान्य आहे, मी ती सुधारेन, त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस। असं काही आहे का? आता मला नक्की सांग, काय झालं होतं? आता कसं सांगू तुम्हाला? रमाताईंचं मध्ये मध्ये येणं, तुम्हाला माझ्यापासून लांब ठेवणं। आनंदी, हा, अहो असं काहीच नाही, खरंच काही नाही। तुमचा ना गैरसमज होतो। मी काळजी घेईन, यापुढे असं काही होऊ देणार नाही। नक्की? नक्की। ठीक आहे, चल। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। काय रे देवा, गेली कुठेही दोघ जण? सकाळी सकाळी नाही, इथे पण नाही। पाटकर काका परत आजारी पडले की काय? देवा, मग हा शुश्रूषा करायला गेला की काय? झालं, आता हा शुश्रूषा करेल, मग परत पाटकर भांडायला येतील। हा, ते घर नावावर केलं त्यावेळेला असंच केलं ना पाटकरांनी। आई, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये, हा मी फोन करते। काही काही फोन बिन करायची गरज नाहीये। तुझा दादा फोन उचलत नाही आणि तुझी वहिनी फोन घरातच विसरून गेलीये। काय झालं आजी?
बाबा अजून आला नाहीये. नाही ना, दोघही जण आले नाहीयेत. अहो थांबा. ओढणीशिवाय कशी काय जाणार मी आईसमोर? सगळेजण उठले असतील आता. कसं वाटेल ते? काय करू? आता काय करायचं? काय करताय? थंडी वाजते. चिंगे एक काम कर, त्या पाटकर आजोबांकडे जा आणि बघ तिथे आपला बाबा आहे का. हा बघून ये जा. आखरी नसते त्यांचं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. काय रे? कसे आहेत पाटकर आजोबा? पाटकरांचा काय संबंध? अगं ते रात्री अस्वस्थ वाटत होतं ना, म्हणून आम्ही दोघे टेरेसवर झोपायला गेलो होतो. आय ग, दोघांना एकत्र अस्वस्थ वाटत होतं का रे बाळा? नाही, अस्वस्थ मला वाटत होतं. मी गेलो होतो, मग ती पण माझ्या सोबत आली होती. ओ ग, आणि हे काय चादरी विद्री गुंडाळलेल्या का? कशासाठी? रात्री टेरेसवर थंडी वाजत होती ना, म्हणून गुंडाळली चादर. रात्री वाजत होती ना? आता नाही ना वाजत, आता गरम होते. काढती चादर, मला धुऊ दे. मी धुएन चादर. आई थांब, असू दे ग, असू दे. राहू दे. इकडे. आनंदी, मला सांग, त्या ड्रेस मध्ये खूप कम्फर्टेबल वाटत असेल ना? नको बाळा. चिंगे सुना, जा जरा आतमध्ये जा रूम मध्ये अभ्यास कर. जा. अरे हो, काय चाललंय तुझं आई? काय चाललं तुमचं? काय चाललंय मला कळत नाहीये. हा इकडे जरा इकडे ये जरा, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. हे बघ बाळा, राघवा, दिवस संक्रांतीचे आहेत. ऐक आनंदी, एकाला सांगून काय करू? तिला जाऊ दे ना. नाही असू दे, तू पण बस. हे बघ, संक्रांतीचे दिवस आहेत. छोटी 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 मुलं वर येतात पतंग उडवायला, हो ना? तुमचे प्रेमाचे पतंग वरती नका उडवू. जे काय असेल ते आतमध्ये, नाही का? आणि पतंगच नाही, म्हणजे तुम्हाला जर प्रेम फुलवायचं असेल तर इथे कशाला? दादा जर 2-4 दिवस बाहेर घेऊन जा ना तिला. काय आनंदी? नाही अगं हरकतच नाही ना. मला तू कशाला लाजते? आम्हाला चालेल. अगं बाळा, हे असंच हवंय. लाजले. राघवा, दादा ऐक ना, मी काय विचारते? दादा ऐक. मला सांग, पतंग पिवळ्या रंगाचा होता का रे? नक्की सांग ना मला पण सांग. आणि रात्रभर छान झोप लागली का? का झोपलाच नाही? छान झोप लागली मला. आता जाऊ दे, मला ऑफिसला काय गो, काय झालं? छे, कुठे काय? दादा ऑफिसला निघून गेला म्हणून नाराज झालीयस का? नाही वर्षाताई, आता काम म्हटल्यावर जावंच लागेल ना त्यांना. वर्षाताई, लाडू बांधायला घेते. हा आनंदी, हा तू छान विषय बदलतेस, पण सध्या मज्जा चालली आहे का माणसाची? छान गुलाबी थंडी, आकाशाचं पांघरूण, चांदण्याचा प्रकाश आणि नवऱ्याचं उतू जाणारं प्रेम. वर्षाताई काही अहो रोमॅन्टिक आनंदी. अगं काय झालं बघू? नाही, हात भाजला गेला. ठीक आहे, काही नाही, एवढं काही नाही झालं. हळू. खूप नाही ना झालं? नाही, काही नाही. बर, मग हे करतेस तू? हो. हा, हे बघ, हे मी करून ठेवलंय. तू इकडचं कर, मी बाहेरचं आवरून देते. हा, हो, सावकाश सांभाळू. काय हात भाजला वाटतं? माझ्याकडे दुर्लक्ष करून माझ्या नवऱ्याकडे जरा जास्तच लक्ष देतेस तू. ठीक आहे, झालं ते झालं, पण यानंतर मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांनी वेगळं करण्याचा जर तू प्रयत्न करशील ना, तर याद राख, मी आणि तू आहे. माझ्या संसारात हात कोरण्याची भीती नाही वाटत मला. तुम्ही ज्या अडचणी निर्माण करताय ना, त्याचा त्रास होतो. काय ग आनंदी, काय झालं? काही नाही.
ह्या घरात तू नेहमीच परकी राहशील आणि आता हे सगळं तुला सहन करायला लागणार आहे. बोलायचंय जरा. गच्चीवर भेटा. नाही येत मी. 5 मिनिटात या. नाही आले तर गच्चीवर चाललीये, या लवकर या. माझ्या घरात मला हुकूम देणारी ही कोण? ते इथे? ए आनंदी, हे माझं घर आहे, मी नाही येणार. ही आनंदी मला धमकावून गेली का? हिच्यात एवढा कॉन्फिडन्स कुठून आला? नेमकं काय आहे हिच्या डोक्यात? काहीतरी आहे. नाही आल्या, मी पण सोडणार नाही असंच. खालीच गाठ. आले. यावंच लागणार होतं तुम्हाला. असं काय बोलायचंय? जे तुम्हाला कळलं नाहीये रमाताई, ते बोलायचंय मला. रमाताई, ताई म्हणते मी तुम्हाला मान देते. तुमचं अस्तित्व, तुमच्या आठवणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही दुखावल्या जाणार नाही, तुम्हाला कसला त्रास होणार नाही ह्याचा प्रत्येक वेळी विचार करते. पण तुमचं तसं नाहीये. तुम्ही माझा अजिबात विचार नाही करत. म्हणून आज तुम्हाला सांगते, हे घर जरी तुमचं असलं तरी आमची खोली आमचीच आहे. आमची, माझी आणि माझ्या नवऱ्याची. ह्याच्या पुढे आमच्या खोलीत यायचं नाही. तुम्ही जरी त्यांची पहिली बायको असलात तरी आता आमच्या खोलीत तुमच्यासाठी जागा नाही. आनंदी, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की मी माझ्या नवऱ्याला राघवला सोडून द्यायचं? तू समजून का नाही घेत? माझं संपूर्ण अस्तित्व हे राघवसाठी आहे. तू त्याच्याशी बोलू शकतेस, त्याला स्पर्श करू शकतेस, पण मी यातलं काहीच नाही करू शकत. नाही, हे शक्य नाही. राघव माझा नवरा आहे आणि त्याच्यामुळेच मी या जगात अडकली. त्याला मी कसं सोडू? तुला असं कसं वाटलं की मी तुला राघवच्या जवळ जाऊ देईल? असं विचारच कसा केलास तू की तुझ्यात आणि राघव मध्ये काहीतरी घडू शकतं? नाही आनंदी, राघव माझा नवरा आहे, तो माझाच राहणार आहे. तुला माझ्या राघवच्या जवळ जाण्याचा काहीच हक्क नाही. मी जर वरती निघून गेले असते ना तर तुला हे मी सांगायला आलेच नसते. पण या जगात माझं अस्तित्व आहे ना, त्याचा काहीतरी मान ठेव ना. आजवर मान ठेवत आलीये ना, म्हणूनच शांत राहिली. जे होतंय ते सहन करत आली. रमाताई, पण आता नाही. तुमचं अस्तित्व तेवढंच सीमित आहे, त्याच्या पुढे तुम्ही नाही जाऊ शकत. आणि तरी तुम्ही माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये अडथळे निर्माण करायचा प्रयत्न करत असाल ना रमाताई, तर खरंच सांगते, मागचा पुढचा विचार नाही करणार मी. आज रात्री आमच्या खोलीत येण्याचा प्रयत्न जरी केला ना रमाताई, तर लक्षात ठेवा, त्याचा त्रास तुम्हालाच होईल. लक्षात ठेवा म्हणजे? तुम्हाला त्याचा त्रास होईल म्हणजे? नेमकं काय करणार आहे? CAT कॅट, कॅट म्हणजे मांजर ए ग. बाबा, तुला माहितीये आज तू ना माझ्यासोबत 2 तास अभ्यास करते. वा, आणि मी हा? ए बाबा,
सगळ्या रॉंग आहेत का राईट आहेत? छान आहे छान आहे. चिंगी, तुझा बाबा जरा बिझी आहे वाटतं. काय बिझी आहे? नाही अजिबात नाही. हा हा दाखव मला काय स्पेलिंग बघू. आनंदी, दादा आलाय ग. अरे आता होती इथे, तुझी गाडीची वाट बघत होती. येते त्याने आली गाडी, दिसली गाडी, पळाली आतमध्ये. म्हटलं अगं थांब, नवरा आलाय तुझा. काहीतरी त्याला काम असेल तिचं. आणि गेली ना निघून. अभ्यास घे. कामात असेल ती. हो तर कामात आहे तशी काय. हा घे. बाई आनंदी, हे काय माझं घर किती छान दिसतेस ग. बघू. दादानेच आणून दिलाय नाईट ड्रेस. वा क्यूट दिसतेस तू आनंदी. छान छान छान. रूप पालटलंस हा सुनेचं माझ्या. आनंदी, मला हे आवडलंय की तू हा ड्रेस घातलास पण सकाळ सारखी चादर नाही गुंडाळलीस या ड्रेसवर. म्हणजे ग सकाळी तू चादर त्याच्यासाठी गुंडाळली होतीस? हा, थंडी वाजत होती सांगितलं ना. अरे मी काय रागवले नाहीये. मी तर म्हणते उलट दे तिला अजून 2-3 असे टॉप्स घेऊन दे, स्कर्ट्स घेऊन दे, ते काय म्हणतात जीन्स पॅन्ट घेऊन दे. हे बाय माझी आई, तसं नाही. खरंच ह्यांनी दिलं म्हणून मी घातलंय. मला जीन्स टॉप स्कर्ट तसं नाही मी घालू शकत. महालक्ष्मी अगं नाही ग, मी रागवले नाहीये तुझ्यावर. मस्करी करते. लगेच काय कापरवर तर तुझ्या बायकोला. नाही एक मिनिट थांबा. आई वर्षा, तुम्ही नका तिला असं चिडवू, नाहीतर मग ती ऑकवर्ड फील करेल ना. थांबा. आता काय थांबा, काय झालं? ए बाळा तू रागवलाच का रे? रागवा, आमचं तसं म्हणणं नव्हतं रे राजा. आई आई, हे चिडतील म्हणून मी घातलं होतं. खरंच मला नाहीतर ओढणीशिवाय नाही, मला बरं नाही वाटत. ते कसं तरी होते. बरोबर बोललीस तू. ये इकडे ये. हे तुझं म्हणणं मला बरोबर पटलेलं आहे. ह्यांना चिडायला देऊ नकोस. ह्यांचं चिडणं हे खूप वाईट असतं. चिंगे ये अभ्यास कर बाळा. घे CAT कॅट. कॅट म्हणजे माणसं. ऐक माझं, नवराजी बोलतो ना ते ऐकत जा बाळा. तो म्हणाला ना हे कपडे घाल, उगाच त्याला त्रास द्यायचा नाही. आता हा एवढा चांगला ड्रेस घातलाय, काहीतरी केसांचं कर तिच्या. मला काय वाटतं माहितीये का, असं काहीतरी असं फ्रेंच रोल घाल. आई झोपायचंय ना आता, म्हणून मोकळं सोडलं. एक साईड लावली, मग सागर वेणी घाल सरळ. आई मोकळेच सोडते, छान दिसते. असं म्हणतेस? चालेल चाल, तसंही चालेल. आई जाऊ. जातेस? जा. वा. राघवा, अरे काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? तुझं स्वतःसाठी पण नवीन नाईट ड्रेस, साधारण त्याच रंगाचा. इकडे 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 इकडे. वा 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 वा. ठरवलं होतं ना तुम्ही दोघांनी एकाच रंगाचे नाईट ड्रेस घेणे. मग आम्ही काय घोडं मारलं? आमच्यासाठी पण घ्यायचे होते. म्हणजे आपण सगळेजण रात्रीचे निघालो असतो. कर्णिक नाईट बँड पथक. ए बाबा, मला पण तुमच्यासारखा असा नाईट ड्रेस पाहिजे आत्ताच्या आत्ता. आता दुकानात बंद. उद्या सकाळी सकाळी घेऊन देतो तुला नाईट ड्रेस. चिंगू इकडे इकडे थांब जरा इथे. मला ना ह्या दोघांचे फोटो काढायचे. चल आपण काढूया. ही आयडिया गोड दिसतंय. चांगली आयडिया. जरा इकडे लांब राहा, लांब राहा. मी सांगते तसा काढा फोटो. ए या रे, या समोर या, समोर या. हा उभे राहा. हा बघ, अँगल बरोबर घे. शाबास. हातात हात घ्या, हातात हात. अरे
स्वतःचे नाही रे, एकमेकांचे हातात हात घ्या. हे बघ असे असे. स्माइल. छान छान छान. बघ बघ बघ. मी जाते झोपायला. बरं. बघ 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 बघ. राधा राधा हे बघ. कसले गोड किती गोड दिसतात ना. अहो हा ते वरून पांघरून काढून देणार होतात ना तुम्ही? थंडी वाढली असं म्हणाला होतात ना? हा हा मी म्हणालो होतो. आलो झोपात. हो. गुड नाईट. आज रात्री आमच्या खोलीत येण्याचा प्रयत्न जरी केला ना रमाताई, तर लक्षात ठेवा त्याचा त्रास तुम्हालाच होईल.